धन्यवाद। आज छत्रपती असते ना तर ही घटना घडल्या नसत्या आणि अशा नराधमांना भर चौकात चाललं असतं। अरे 17 वर्षाचे शिवराय नुकतंच शिक्षण पूर्ण केलं आणि पुण्याला परतले। मा जिजाऊ यांच्या डोळ्यात पाणी दिसलं। राजाने विचारलं, मा साहेब रडतायत, काय झालं मा साहेब? जिजाऊ माता सांगतायत, राजा हो स्वराज्यात राहायची लाज वाटते, इथं जर माझी आई बहीण सुरक्षित नसेल। घडलं काय मा साहेब? माझ्या तोंडाने सांगायची लाज वाटते शिवाय घडलं काय? अरे रांजाचा पाटील नावाचा एक पाटील दिवसा ढवळ्यात एक पोरगी उचलली, तिची आबरूची माती केली आणि विहिरीत ढकलून दिलं। अरे तळ पायच्या मस्तकाला गेली। राजानं सांगितलं, अरे अनाथ रांजाच्या पाटलाला माझ्या समोर उभा करा, दोन्ही हात दोन्ही पाय कलाम करा आणि जिवंत वेशीवर टांगा, का तर येणं जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कळावं माझ्या स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकली तर हा शुभा त्याचा रांजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही। ते छत्रपती शासन होतं दादा, तिथं आई बहिणींची कदर होती। अरे शिकवण जिजाऊ मातेची होती। 3.5 वर्षाचे शिवराय गावात तमाशाचा तंबू आला, आपचूक पाय मावळ्यांच्या त्या दिशेने वळाले। जिजाऊ मातेने हात धरला। छत्रपती शिवरायांना सांगितलं, बाळा तुला राजा तर घडायचंय, राजा घडायचंय, तुला राजा घडायचंय, पण बाळा तुला राजा घडायचंय पण बाया नाचवणारा नाही, तुला बाया वाचवणारा राजा घडायचंय रे बाबा, तुला बाया वाचवणारा राजा घडायचंय। हे छत्रपती दादा आणि या महाराष्ट्रात आपण जन्माला आलोय, थोडीशी कदर करा। आणि जिथे आई बहिणींची कदर झाली तिथे आईची कदर झाली, आणि जिथं आईची कदर झाली तिथं या देशाची कदर झाली। म्हणून कदर आणि कौतुक हे कधीही आई बापाचंच अगोदर केलं जातं, कारण कूस आईचे असते आणि संस्कार बापाचे असतात। म्हणून तुकोबराय सुद्धा वर्णन करताना लेकराचं नाही तर वर्णन करताना कुणाचं करतात? अभंगाच्या प्रथम चरणात।